एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल। तर बघा, हा व्लॉग आहे गुरुवारसाठी मी बनवत होते ब्रेकफास्टमध्ये शेवयांची खीर, जे की आमच्या घरात सर्वांनाच आवडते। लहान मुलांपासून मोठी माणसं सर्वच जण मस्त अशी आवडीने खातात ही खीर। म्हणजे अशी एकदम सुकी पण आवडते आणि अशा प्रकारे म्हणजे मी जशी आज बनवते तशी खीर टाईप, एकदम जाड पण नाही आणि पातळ पण नाही, अशी पण खूप आवडते मला। तर जास्त करून अशीच आवडते खीर टाईप। तर बघा, हीच खीर बनवण्यासाठी मी अगोदर वेलची कुटून घेतली आणि ड्रायफ्रूट्स पण कट करून घेतले। त्यानंतर कढई गॅसवर ठेवून त्याच्यात मी 2 चम्मच असे तूप घेतले, घरगुती तूप। त्याच्याने अजूनच टेस्ट येते या खिरीला। ही जी मी खीर बनवणार होती ती थोडी रोस्टेड टाईपच आहे। तर म्हटलं थोडीशीच भाजून घेते, जास्त नाही। आणि मला ही खीर जास्त अशी बारीक करून नाही आवडत, शेव जास्त बारीक केलेली नाही आवडत। थोडीशी म्हणजे 2-3 फोल्ड असे कट केले तुम्ही बघाच व्हिडिओमध्ये, एकदम म्हणजे अशी बारीक नाही, थोडी लांब मॅगी टाईप ही खीर मला आवडते। तर जास्त अशी एकदम बारीक न करता मी अशी डायरेक्टच टाकलेली आणि त्याच्यानंतर मग जशी फ्राय करता थोडी चमच्याने अशी मी चुरून घेतलेली ती शेव। तर एकीकडे मी दूध पण गरम करून ठेवलेले, लगेचच ही काम अशी म्हणजे ड्रायफ्रूट वगैरे कट करून ठेवलेले, लगेचच हे करता येतं म्हणजे खीर पटकन, अगोदरच सर्व रेडी असलं की। तर बघा, मस्त अशी 1 ते 2 मिनटं फक्त मी तुपामध्ये कमी गॅसवर हे करून घेतली, गरम करून फ्राय करून। अगोदरच रोस्टेड केली असली तरी पण तुपामध्ये भाजल्यावर मस्त अशी क्रंची अशी थोडी वाटते आपल्याला खाताना। तर अशा प्रकारे चमच्याने मी ती बारीक करून घेतली आणि त्यानंतर मी जे उकळलेलं दूध होतं ते त्याच्यात टाकून मस्त असं हे करून घेतलं चमच्याने। थंड दूध टाकलं की आपली शेवयाची खीर ही जरा फुटल्यासारखी वाटते, म्हणजे फाटल्यासारखी वाटते जरा अशी, म्हणजे तुम्हाला समजलं असेल मला कसं बोलायचं आहे। तर आणि कडकडीत असं गरम दूध टाकलं ना की खीर अशी मस्त मलईदार होते आणि अशी फाटल्यासारखी पण दिसत नाही। तुम्ही ही ट्रिक वापरून एकदा खीर बनवून बघा, एकदम अशी मलईदार वाटेल, अशी फाटल्यासारखी वाटणार नाही। तर बघा, इथे दूध टाकून मी थोडा वेळ झाकण देऊन ठेवले, थोडी एक वाफ निघू दे म्हटलं। तोपर्यंत दुसरीकडे मी जेवढी लागेल तेवढी साखर काढून ठेवलेली आणि मग ती पण त्याच्यात टाकून घेतली आवश्यकतेनुसार। ही खीर जरा गोडच चांगली वाटते एकदम, पण म्हणजे अशी कमी साखर टाकली की थोडी टेस्ट कमी येते, थोडी गोडच चांगली लागते ही खीर। तर बघा, जितकी लागेल तेवढी मी साखर काढून त्याच्यात टाकलेली आणि त्यानंतर पुन्हा एकदा चमच्याने मी परतवून घेतली ती खीर आणि पुन्हा एकदा झाकण देऊन ठेवलं, जेणेकरून मग तिची वाफ बाहेर जाऊ नये म्हणून झाकण देऊन थोडी शिजवून घेतली बघा। पण या खीरची सुरुवातीपासूनची शेवटपर्यंतची प्रोसेस होईपर्यंत तिथेच राहायला लागतं, बाजूला जाऊन जमत नाही। जरी झाकण देऊन ठेवले तरी पण बाहेर म्हणजे उतू जाण्याची शक्यता असते, म्हणून तिथंच राहिलेली मी। थोडी जी बारीक कामं होती ती उचल ठेव काय असेल ती करत होते, पण तिथंच राहिलेली। आणि त्यानंतर बघा, पुन्हा एकदा उकळी आल्यानंतर मग झाकण काढून मी पुन्हा परतवून घेतली ती खीर आणि त्यानंतर जे काही ड्रायफ्रूट कट केलेले होते पण त्याच्यात टाकून पुन्हा एकदा एक वाफ येऊ दिली मी। या खीरला अजून मलईदार अशी बनवायची असेल तर मी कधी अशी मिल्क पावडरसुद्धा वापरते। मिल्क पावडरने सुद्धा मस्त अशी घट्ट खीर होते आपली। पण यावेळेस माझ्याकडे मिल्क पावडर नव्हती, तर मी तशीच बनवलेली, नुसतं दूध टाकून आणि दुधाची साय पण याच्यात टाकलेली, त्याच्यामुळे मस्त टेस्ट आलेली या खीरला। तर बघा, इथे आपली खीर पण रेडी आहे। या तुम्ही पण गरम मस्त अशी शेवयांची खीर खायला। गुरुवार, सोमवार आणि शनिवार असलं की माझ्या घरात नेहमी स्वीटमध्ये ब्रेकफास्ट असतं जास्त करून, म्हणजे गोड। आणि जर मंगळवार, शुक्रवार, बुधवार काय असं असेल तर कांदे पोहे, उपमा किंवा मग इतर वेळेस नाही तर मग आपला चहा, बिस्किट, चहा, चपाती अशी असते। पण सकाळी काहीतरी पोटभर खाल्लं की जरा, म्हणजे आई बाबा पण आमचे मळ्यावर जात असतात, तर मग दुपारपर्यंत इतकं काय वाटत नाही मला पण। आणि मुलं पण मग दुपारी डायरेक्ट टिफिन वगैरे त्यांचे 1-2 वाजतातच, तर तोपर्यंत चांगलं असं पोट भरलेलं वाटतं असं काही ब्रेकफास्टमध्ये अगोदरच असलं की। तर बघा, अशी आपली मस्त अशी मलईदार शेवयांची खीर रेडी आहे। आम्ही तर मस्तपैकी अशी एन्जॉय केली ही खीर। तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा जर अशा प्रकारे नसेल कधी बनवली तर। आणि हा मिल्क पावडर टाकून बघा एकदा वापरून, खूपच छान आणि टेस्टी लागते। तर त्यानंतर मग थोडं आवरून वगैरे घेतलं मी दुपारनंतर। मग मला माझा ब्लाऊज शिवायचा होता, बरेच दिवसांचा हा पेंडिंग, म्हणजे साडीला फॉल लावूनच ठेवलेली नुसती। पण हा ब्लाऊज काय मला याच्यानंतरचे ब्लाऊज माझे शिवून झालेले, म्हणजे माझे स्वतःचाच आहे हा, पण हा खूपच असा अगोदरचा आहे आणि शिवायचाच राहिलेला तो। तर याचा आज मुहूर्त काढलेला मी शिवण्याचा, तर त्याला कट करून घेतला मी। आता
स्टिच कट करून ठेवला की मग स्टिच होतंच तो स्वतःचा असला की मला जास्त त्याची म्हणजे डेली यूजसाठीच पाहिजे, त्याच्यामुळे जास्त डिझाईन वगैरे काही करायची नव्हती, सिम्पलच ब्लाऊज शिवायचा होता, त्याच्यामुळे हा पटकन शिवून होणार होता माझा. कट करून ठेवलं मी अशा प्रकारे. बघा माझी सर्व कामं दुपारची आवरल्यानंतर म्हटलं रात्रीपर्यंत मग मी शिवून घेईन हा ब्लाऊज. एकदम सिम्पल अशी साडी आहे आणि आता उन्हाळा जसं चालू होतं आहे तशी हलक्या फुलक्या साड्यांची मला आता जास्त गरज आहे, म्हणून म्हटलं सिम्पलच असा ब्लाऊज शिवीन याचा. माझी जास्त करून डिझाईनचीच ब्लाऊज असं की तुम्ही बघितले असतीलच माझ्या ब्लॉगमध्ये, स्लीव्जला अशी डिझाईन असतेच, पण मला आता या ब्लाऊजचा जास्त करून मी विचार करते की सिम्पलच ठेवीन, म्हणजे गरमीमध्ये मला घालायला पण कम्फर्टेबल वाटेल. तर बघू आता कसं शिवता माझं मन परत बदली होतंच. मी जर विचार केला की सिम्पलच शिवेन, पण असा एक विचार करते की साडी सिम्पल असते की ब्लाऊजला थोडासा काहीतरी वेगळा लुक दिला की जरा म्हणजे साध्या अशा बाजूला बाहेर ठिकाणी घालायला पण उपयोगी पडतं. तर बघा इथे होता हा शुक्रवार आणि 1-2 दिवसांचा म्हणून हा मी व्लॉग बनवला आहे. तर बघा इथे JEE लसीकरण म्हणून लस होती आमच्या अंगणवाडीमध्ये, तर मला कॉल आलेला अंगणवाडीमधून की या मुलांना घेऊन या म्हणून, ज्यांची मुलं 1 ते 15 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी हा JEE लसीकरण होतं. हे जे काही जपानमधून आहे, ही काहीतरी मेंदूच्या विकासासाठी आणि जे अशक्तपणा वगैरे काय असेल तर त्याच्यासाठी ही लस आहे. तर म्हटलं जाते घेऊन. मग मी आज शुक्रवार पण होता, म्हणजे शुक्रवार होता यावेळेस, तर माझी बैठक पण होती. बैठकीवरून आल्यावरच अंगणवाडीतील बाईंचा फोन आलेला, तर मग मी त्याला घेऊन गेलेली अंगणवाडीत. तर बघा अगोदर दुसऱ्या मुलांचाच आवाज ऐकून जियांश जरा घाबरलेला, कारण जेव्हापासून त्याला समजते तेव्हापासून हा पहिलाच त्याचा म्हणजे इंजेक्शन होता, त्याच्यामुळे पण काही नाही, मी त्याला मनापासून स्ट्रॉंग केलं आणि त्यानंतर मग इतकं काही वाटलं नाही. आणि मग त्यांनी सांगितलेलं की घरी गेल्यावर बर्फाने शेकवा म्हणून, तर शेकवलं. आणि त्यानंतर बघा संध्याकाळी आम्ही आलेलो, माझी फॅमिली माहेरची फॅमिली आहे ही, आई पप्पा मिळून जरा बाहेर शॉपिंगसाठी गेलेलो ज्वेलर्समध्ये. तर बघा ही आहे माझी छोटी बहीण आणि ही आहे माझी आई. आम्ही तिघींनी मिळून तिकडे म्हणजे बिल चालू होता तोपर्यंत इकडे टाईमपास थोडा वेळ. आणि इकडे बघा आजी आजोबांची हाऊस नातवं. माझा मुलगा पप्पांच्याकडे होता आणि आईजवळ छोट्या बहिणीचा मुलगा होता, तर मस्ती जाम करत होती. तर मग त्यांच्याच जवळ दिलेली, जरा बघा तुम्ही यांच्याकडे. आणि हा बघा इकडे हा रिहान याची पूर्ण एनर्जी वापरून हा टेबल सरकवण्याचा प्रयत्न करत होता, पण काही जमत नव्हतं त्याला. त्याचे शूज पण जरा सरकत होते त्या फरशीवर ज्वेलर्समधल्या, तर काही नाही, सोडून दिला विषय, का आपल्यात होणार नाही आहे. तर बघा त्यानंतर यायला पण खूपच उशीर झालेला. आम्ही रात्री म्हणजे 5 वाजता निघालेलो घरून, पण तिथे जरा आपली शॉपिंग करता थोडा वेळ झालेला, त्यामुळे यायला पण थोडा उशीरच होणार होता. तर आम्ही मग तिथूनच जेवून आलेलो. तर असा होता माझा आजचा दिवस. माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. भेटू पुन्हा एकदा दुसऱ्या व्लॉगमध्ये. बाय.